महत्वाची गोष्ट आहे की भटमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीने वाढवून झालेली आहे। ही यात्रा भटमुक्त समाजातील लोकांना 74 वर्षानंतर या देशामध्ये जाळाला जागा नाही आणि पुराला जागा नाही। या देशातल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत। या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण माणसावरती बजेट नाही। यासाठी इतर राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांच्यापुढे सवाल उपस्थित करण्यासाठी व भटमुक्त सगळ्या वेदना हक्क अधिकार त्यांच्या अडचणी या देशातल्या राज्यकर्त्यांसमोर विसीवर टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटर प्रवास करणार आहे आणि सर्व भटमुक्तांना जागृत करून त्यांच्या प्रश्नाची मांडणी करून त्यांच्या प्रश्नाची अडचणी समजून घेऊन प्रत्येकाचं निवेदन देऊ या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे। 23 सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे। आपण तुम्ही आता सांगितलं किंवा पण भटके विमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून योजना ह्या राबवल्या जात आहे। एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ह्या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण भटमुक्तामधल्या 42 जातीवरती बजेट नाही। तुम्ही आवर्जून पहा, वेगवेगळ्या ठिकाणी जा। भटमुक्त समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजातील लोकांना घरकुल मिळालं असतं, स्कॉलरशिप मिळाली असती। त्याच्याही पलीकडे त्या भटमुक्त समाजातल्या लोकांना जीवन जगण्यासाठी काय जे विविध मार्ग आहेत त्या ठिकाणी ते मिळाले असते, पण तसं काही नाही। हा पूर्ण फसवा कार्यक्रम आहे। या ठिकाणी 2.25 कोटी महाराष्ट्रामध्ये भटमुक्त समाजाची लोकसंख्या आहे। 42 जाती आहेत। आजही देशामध्ये त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला इंग्रज काळात, त्या शिक्क्याचं अवलंबन केलं जातंय। अजूनही या ठिकाणी कुत्रा मोकळं फिरू शकतो पण माणसाला फिरता येत नाहीये। जातीवर त्याला अटक केलं जातं, त्याला मारलं जातं, त्याला पिळलं जातं, त्याला एन्काउंटर केलं जातं। अशी परिस्थिती आहे। काय समस्या काय नाही, काय समस्या काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की भटमुक्ताच्या ज्या समस्या आहेत त्यांना गाव नाहीये। या देशामध्ये गाव नाही, भटमुक्तांचं गाव नाही। त्यांना राहायला गावामध्ये परवानगी दिली जात नाही। त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, मतदार यादीमध्ये नाव नाही, रेशन कार्ड नाही, जातीचा दाखला नाहीये, कल्याणकारी योजनेचा त्यांना फायदा होत नाही। अशा अनेक समस्या आहेत। या समस्येचा चर्चा करण्यासाठी, जागृती करण्यासाठी आणि 74 वर्षानंतर या देशामध्ये एकीकडे बंगल्यावरती झेंडा लावायला जागा आहे पण अजूनही या देशामध्ये 74 वर्षानंतर आम्हाला पालावरती झेंडा लावावा लागतो की ज्या भटमुक्त समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला, या भारत मातेला तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब या जमिनीमध्ये सांडला, त्यांना या देशामध्ये घरावर तिरंगा झेंडा लावायला सुद्धा जागा नाही, त्यांना पालावर लावावं लागतं। शेवटचा प्रश्न मला सांगा की विधानसभेच्या पूर्वी तुमची मतांची चाचपणी आहे का या माध्यमातून? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे पहिला मुद्दा जो आहे तो भटमुक्त समाजाला एकत्रित करणं, त्यांना संघटित करणं, त्यांचे हक्क अधिकार मांडणं सगळ्यात महत्वाची मागणी आहे। 74 वर्षानंतर पहिल्यांदा भटमुक्त समाजाला एक सगळ्यात महत्वाची मागणी करतोय, स्वतंत्र मंत्रालय पाहिजे, त्यांच्यासाठी बजेट पाहिजे, त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे। या देशामध्ये दरवर्षी जनावरांची जनगणना होती पण माणसाची होत नाहीये। भटमुक्त समाजाची जनगणना झाली पाहिजे। या अति महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर या ठिकाणी भूमिका मांडत फिरत आहोत। किती टक्के भटके समाज, किती टक्के म्हणता येईल टक्केवारीमध्ये? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की भटमुक्त समाजात अनेक जाती आहेत पण 42 जातीची संख्या आहे तर 2.25 कोटी या ठिकाणी आमची संख्या आहे। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे।